सन्माननीय व्यासपीठ, या व्याख्यानमालेचे आयोजक सगळ्या संघटना आणि उपस्थित नाशिककर सगळ्यांना नमस्कार. मगाशी बोलताना आयोजकांनी सांगितलं की 2014 नंतर या व्याख्यानमालेची सुरुवात झालेली आहे. चांगलं आहे की काही लोकांना जे वाटतं की 2014 नंतर देशाच्या नव्या इतिहासाची मांडणी झालेली आहे, जणू काही 2014 नंतरच देश अस्तित्वात आलेला आहे. तर तुमच्या या ऐतिहासिक व्याख्यानमालेची नोंद पण नक्कीच घ्यावी लागेल, कारण हे 2014 नंतरचं सगळं प्रकरण आहे. त्या अर्थानं खूप चांगला उपक्रम आहे. मला जेव्हा असं कळालं की इतक्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन अशा पद्धतीनं व्याख्यान करतायत आणि न चुकता, म्हणजे अगदी कोविड काळामध्ये सुद्धा ही व्याख्यानमाला थांबलेली नव्हती, हे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि या काळामध्ये विचारांची अशी लढाई लढणं सगळ्यांनी एकत्रितपणे, म्हणजे एक है तो सेफ हैचा नारा जरी समोरच्या बाजूने येत असला तरी हा विचार तुम्ही आधीपासूनच राबवताय, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी साताऱ्याचं आहे, त्यामुळं दाभोळकरांच्या विचाराप्रती एक कृतिशील श्रद्धांजली वाहण्याची संधी या निमित्तानं मिळते आहे, हे मी माझं भाग्य समजतो. 134 लोकांनी आत्तापर्यंत हे व्याख्यान सादर केलेलं आहे आणि 134वा बहुधा माझा क्रमांक आहे. तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या विवेकवादी चळवळीमध्ये बोलण्याची संधी तुम्ही मला दिली, याच्याबद्दल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचे खरोखर मनापासून आभार मानतो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी म्हणजे या निवडणुकीबद्दलचं बोलून झाल्यानंतर तुमच्या प्रश्नांच्याबद्दल पण आपण बोलूयात. साहजिक आहे, निवडणूकच अशी झालेली आहे, निकालच असे लागलेले आहेत की सगळेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत, त्यामुळं त्या प्रश्नांची उत्तरं पण आपण घेऊच. विषय मला दिलेला आहे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका. कर ना सके इकरार तो कोई बात नहीं, मेरी वफा का उनको एतबार तो है, शिकायत भले ही उनकी मजबूरी हो, मगर सुनना, सहना और सुलझाना हमारी आदत है. आता निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मी ही शेरोशायरी का आणतोय असं तुम्हाला वाटत असेल तर सध्या एक फॅशन झालेली आहे की ज्यावेळी निवडणुका जाहीर होतात त्यावेळी देशाचे निवडणूक आयुक्त ही अशाच पद्धतीची शायरी ऐकून आम्हा पत्रकारांना बेजार करत असतात. त्यामुळं तुम्हालाही थोडंसं चुकल्यासारखं वाटू नये म्हणून सुरुवात शेरोशायरीनं केली. घाबरू नका, तुम्ही चुकीच्या व्याख्यानात आलेले नाही आहात. पण म्हणजे खरोखर प्रश्न आहे की देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आपलं काम करण्यासाठी पात्रता नेमकी काय आहे? म्हणजे एक उत्तम शायर असणं ही कुठं UPSCमध्ये पात्रता तयार केली गेलेली आहे का, हा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं ते या सगळ्या पत्रकार परिषदांना सामोरं जात असतात. आणि जे मूलभूत प्रश्न आहेत, EVM बद्दलचे असतील, मतदान यादीबद्दलचे असतील किंवा एकूण निवडणूक प्रक्रियेबद्दलचे असतील, त्याच्याबद्दलची कुठलीही उत्तरं न देता केवळ अशा शेरोशायरीमध्ये त्यांनी आपली कारकीर्द जी आहे ती संपवली आणि ते नुकतेच निवृत्त पण झालेले आहेत. म्हणजे आम्हाला तर कधीकधी त्या विज्ञान भवनातल्या पत्रकार परिषदेमध्ये बसल्यानंतर आपण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ऐकतोय की मुशायऱ्यामध्ये बसलोय असा थोडाफार संभ्रम कधीकधी पडायचा. पण गंमत आहे की म्हणजे इतक्या महत्त्वाच्या प्रक्रियेबद्दलची जी काही उत्तर आहेत ते देणं निवडणूक आयोगाला महत्त्वाचं वाटत नाही आहे. म्हणजे तुम्ही काही दिवसांपूर्वी ऐकलं असेल की राहुल गांधी, त्याच्यानंतर सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी एक दिल्लीत पत्रकार परिषद घेतलेली होती आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत जे काही घडलं, ज्या पद्धतीनं मतदारांची संख्या वाढली अचानकपणे, गेल्या 5 वर्षामध्ये जितकी नोंदणी होत होती त्याच्यापेक्षा जास्त अचानक 6 महिन्यामध्ये कशी काय झाली, याच्याबद्दलचे काही प्रश्न उपस्थित केलेले होते. आजतागायत म्हणजे आता जवळपास 10-12 दिवस तरी नक्कीच झाले असतील, अजूनही त्याच्याबद्दलचं निवडणूक आयोगाचं कुठलंही उत्तर आलेलं नाही आहे. ज्यावेळी ही पत्रकार परिषद होत होती त्यावेळी फक्त निवडणूक आयोगाच्या ट्विटर हँडलवरून हे सांगितलं गेलेलं होतं की लवकरच आम्ही याच्याबद्दल एक सविस्तर रिपोर्ट जो आहे तो पब्लिश करू. म्हणजे अशा पद्धतीनं एक साधं उत्तर द्यायला सुद्धा जर निवडणूक आयोगाला एवढा काळ लागत असेल तर ते नेमकं कशाची तयारी करतायत? म्हणजे मतदार याद्या तर आधीपासूनच बनलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दल एक प्रमुख विरोधी पक्ष तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 10-12 दिवस सांगता येत नाही आहे किंवा ते देणं तुम्हाला गरजेचं वाटत नाही आहे. तर ही किती चिंताजनक स्थिती आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आता मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका याच्यामध्ये
आव्हानं काय काय आहेत, त्याच्यामधली चॅलेंजेस काय काय आहेत, हे जर बोलायचं झालं तर त्याची खूप ॲकॅडेमिक कारणं देता येतील, त्याच्याबद्दल आपण चर्चा करत राहू. पण आत्ता देशामध्ये काळ असा आलेला आहे की या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांमधला सगळ्यात मोठा अडसर किंवा ती जबाबदारी कोण पाळत नाही आहे तर तो म्हणजे निवडणूक आयोग. म्हणजे हे जे प्रश्नचिन्ह तुम्हाला समोर दिसतंय ते प्रश्नचिन्ह स्वतः निवडणूक आयोगानं लावलेलं आहे आणि म्हणून सगळ्यात आधी आपल्याला त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. या निवडणूक आयोगाची जी सगळी कार्यरचना आहे, कशा पद्धतीने नियुक्त्या होत आहेत, जो माणूस आपल्याला योग्य तोच त्या जागेवरती बसतोय. आणि म्हणजे आता साहजिक आहे की तुमच्यापैकी अनेकांना महाराष्ट्राच्या निकालानंतर EVM बद्दलची एक चर्चा खूप सुरू झालेली आहे, त्याच्याबद्दलचे प्रश्न पडतायत. EVM खरं की खोटं याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप कुतूहल आहे. आता मी काही त्याच्याबद्दलचा खरं तर कायदेशीर तज्ज्ञ नाही आहे, EVM एक्सपर्ट नाही आहे, पण ज्या गोष्टी आपल्याला समोर दिसत आहेत ढळढळीतपणे त्याच्याबद्दल तरी आपण पहिल्यांदा गांभीर्यानं बोललं पाहिजे, ते नीट बघितलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये एक असे निवडणूक आयुक्त होऊन गेलेले आहेत की ज्यांनी पंतप्रधानांना निवडणुका घेण्यास नकार दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की जोपर्यंत निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीसाठीची सगळी व्यवस्था आमच्या हाताशी तयार होत नाही पूर्णपणे, तोपर्यंत आम्ही निवडणुका घेणार नाही. त्या निवडणूक आयुक्तांचं नाव होतं सुकुमार सेन, देशाचे पहिले निवडणूक आयुक्त, आणि ज्यांनी पंतप्रधान पंडित नेहरूंची त्यांच्याशी त्यांचे वाद होते, मतभेद होते की नेहरूंना एकतर स्वातंत्र्य आणि सगळी घटना निर्मिती झाल्यानंतर तातडीनं निवडणुका व्हाव्यात असं वाटत होतं, पण सुकुमार सेन यांचा विरोध होता आणि त्यांनी जोपर्यंत संपूर्णपणे ही मशिनरी तयार होत नाही तोपर्यंत आपण निवडणुका घेणं योग्य नाही असं ठणकावून सांगितलं. आणि नंतर 1952ला निवडणुका झालेल्या होत्या. म्हणजे असे सुद्धा निवडणूक आयुक्त होऊन गेलेले आहेत. सोबतच दुसरं नाव तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच ते लगेचच आठवतं निवडणुकाच्या सुधारणांबद्दल बोलायचं म्हटलं की ते म्हणजे TN शेषन. 1990 ते 96 6 वर्ष त्यांनी या देशाच्या निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. आणि आज आपण ज्या आचारसंहितेबद्दल बोलतो किंवा मतदार ओळखपत्र ही आता खूप सहज झालेली गोष्ट आहे, पण तेव्हा त्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या आणि त्या गोष्टींची अंमलबजावणी ही त्यावेळी TN शेषन यांनी केलेली होती. आणि त्यांचे आणि राजकारण्यांचे पण प्रचंड मतभेद होते. म्हणजे शेषन स्वतः असे म्हणायचे की आय ईट पॉलिटिशियन्स फॉर द ब्रेकफास्ट, किंवा TN शेषन यांच्यावरती सुद्धा नेते तेवढीच टीका करायचे. म्हणजे ज्यावेळी TN शेषन यांनी सुद्धा काही कारणामुळे निवडणुका घ्यायला नकार दिलेला होता, त्यांचं म्हणणं असं होतं की निवडणूक आयोगाच्या हातामध्ये एक स्वतःचं पोलीस बळ जे आहे ते असलं पाहिजे आणि तशा पद्धतीच्या पथकाची पुरवणी जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत मी निवडणुकाच घेणार नाही. म्हणजे कुठल्याही सरकारचं न ऐकता आपले निर्णय हे निवडणूक आयोग घेऊ शकत होतं आणि ते घेण्याची मुभा या देशाच्या घटनेनं निवडणूक आयोगाला दिलेली आहे. त्याच्यावरनं TN शेषन यांना बरीच टीका देखील सहन करावी लागलेली होती. म्हणजे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू हे तर त्यांना त्यावेळी मॅड डॉग असं म्हटलेले होते, ज्याची खूप चर्चा झालेली होती. किंवा देशाचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी अशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणूक थांबवणं किंवा पुढं ढकलणं हे म्हणजे लॉकडाऊन ऑफ डेमोक्रेसी आहे, अशा पद्धतीनं टीका जी आहे ती त्यावेळी त्यांच्यावरती केलेली होती. पण तरीसुद्धा इतक्या मुक्तपणे, इतक्या स्वायत्तपणे TN शेषन काम करू शकत होते, याचं कारण आहे या देशाच्या घटनेनं निवडणूक आयोगाला दिलेले अधिकार. आर्टिकल 324 याच्यामध्ये इतकी ताकद आहे ना की या आपल्या सगळ्या जनतेच्या आशा आकांक्षा, लोकशाही व्यवस्थेबद्दलची सगळी मूल्ये जी आहेत ती जपण्याचं काम निवडणूक आयोग करू शकतं. म्हणजे TN शेषनसुद्धा जेव्हा निवडणूक आयुक्त झालेले होते तेव्हा त्यांना खरं तर या पदामध्ये बिलकुलही रस नव्हता. तोपर्यंत हे पद जे आहे ते खूप म्हणजे कमी महत्त्वाचं मानलं जात होतं, ते काही फार चर्चेतलं नव्हतं. त्यामुळं ही ऑफर स्वीकारायला ते तयार नव्हते. पण त्यांच्या एका मित्रानं जेव्हा त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की आर्टिकल 324मध्ये काम करण्याच्या किती संधी उपलब्ध आहेत आणि आपल्या घटनाकारांनी काय काय निवडणूक आयोगाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे
जगाच्या इतिहासामध्ये खूप कमी निवडणूक आयोग असे आहेत की ज्यांना इतकी मुभा आहे की त्यांच्या निर्णयाचं किंवा ते जे काही करतील त्याची ज्युडिशियल स्क्रुटिनी होऊ शकत नाही. आपल्या घटनाकारांनी ही गोष्ट निवडणूक आयोगासाठी करून ठेवलेली आहे. आणि योगायोग बघा की 26 जानेवारी 1950 या दिवशी आपल्या देशाचं प्रजासत्ताक स्थापन झालं आणि त्याच्याबरोबर एक दिवस आधी या देशाच्या निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे लोकशाही सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या आधी निवडणूक आयोग म्हणजे पालकत्व जे आहे ते निवडणूक आयोगाकडे आहे. नंतर या बालकाचा जन्म झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि देशाच्या संविधान सभेमध्ये म्हणजे जेव्हा ही घटना लिहिली जात होती, आता आपल्याला घटना दुरुस्ती हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे जेव्हा घटना लागू झाली त्याच्यानंतरच्या दुरुस्त्या आपण मोजतो, पण खूप कमी लोकांना हे माहिती असेल की ज्यावेळी घटना लिहिली जात होती तेव्हा शेवटच्या 2 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये 16 अमेंडमेंट 16 दुरुस्त्या झालेल्या होत्या. आणि त्यातली एक अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती ही या निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल झालेली होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या मताचे होते की निवडणूक आयोगाला पूर्णपणे स्वायत्तता असली पाहिजे. ज्युडिशियल स्क्रुटिनीसुद्धा या निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांची झाली नाही पाहिजे. आणि आज देशातल्या म्हणजे जगातल्या इतर निवडणूक आयोगांना याचा हेवा वाटतो की भारतामध्ये इतका मजबूत निवडणूक आयोग आहे. दुर्दैवानं ज्या उद्देशानं निवडणूक आयोगाची स्थापना झाली, इतके चांगले अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत, त्या पद्धतीनं मात्र आपला आत्ताचा निवडणूक आयोग जो आहे तो अजिबात काम करताना दिसत नाही आहे. म्हणजे निवडणूक आचारसंहिता ही गोष्ट याची सुरुवात कशी झाली याची कहाणी पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 1960 जेव्हा केरळची निवडणूक होत होती तेव्हा केरळच्या निवडणुकीमध्ये तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक राजकारण्यांनी एकत्रित येऊन ठरवलं की आपण जर निवडणूक लढतोय तर आपल्यासाठी सुद्धा काही बंधनं असली पाहिजेत. असं म्हणून त्यांनी एक सेल्फ कंट्रोल म्हणून काही तत्त्व आणली आणि ती तत्त्व देशानं स्वीकारली 3ऱ्या निवडणुकीमध्ये. आणि मग 3ऱ्या निवडणुकीपासून संपूर्ण देशभरामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा निवडणूक आचारसंहितेची सुरुवात झालेली आहे. अर्थात जोपर्यंत TN शेषन आलेले नव्हते तोपर्यंत या निवडणूक आचारसंहितेबद्दल फारसं कोणी बोलत नव्हतं, त्याची काही कोणाला माहिती नव्हती. पण 1990 ते 96 या काळामध्ये TN शेषन यांनी ही निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे राबवली आणि त्याच्यानंतर ती आता सर्वमान्य गोष्ट जी आहे ती झालेली आहे. पण याच्यामध्ये सुद्धा अजून काही आव्हानं बाकी आहेत. निवडणूक आचारसंहिता याला कुठलंही लीगल बॅकिंग जे आहे ते अजूनही आपण देऊ शकलेलो नाही आहे. म्हणजे जर निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर त्याच्याबद्दल जास्तीत जास्त कारवाई काय होते? निवडणूक आयोग नोटीस बजावतो, प्रचारासाठी बंदी घालतो, 48 तास वगैरे एवढ्याच गोष्टी होतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असले पाहिजेत की नाही याच्याबद्दल सध्या डिबेट होत आहेत किंवा लोकांना असं वाटतं की ते अधिकार जे आहेत ते असले पाहिजेत. आता ते असावेत की नसावेत याच्याबद्दल सुद्धा खूप वेगवेगळी मतं आहेत. काहींना असं वाटतं की जर ज्युडिशियल पॉवर निवडणूक आयोगाला दिली तर मग जसे न्याय प्रक्रियेचे सगळे निर्णय जे आहेत ते लांबतात, त्याच्यामध्ये एक प्रोसिजर इन्व्हॉल्व असते, तर एवढा वेळ आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान नसतो, तिथं झटकीपट निर्णय घ्यावे लागतात. नाहीतर मग तुम्ही एक केस दाखल कराल आणि तोपर्यंत निवडणूक संपलेली असेल. त्यामुळं हे अशा पद्धतीचं मंथन जे आहे ते अजूनही चालू आहे. पण इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या निवडणूक आयोगाकडे आहेत, ज्यांनी खरं तर या सगळ्या आपल्या लोकशाही मूल्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे, ते मात्र निवडणूक आयोग करत नाही. आणि म्हणून हे जे प्रश्नचिन्ह आहे निष्पक्ष निवडणुकांवरचं ते सगळ्यात पहिल्यांदा या देशाच्या निवडणूक आयोगानं लावलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तुम्हाला सगळ्यांनी बहुतेक हे नाव ऐकलं असेल, अशोक लवासा म्हणून. हे देशाच्या इतिहासातले एकमेव निवडणूक आयुक्त असे आहेत की ज्यांना मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याची संधी होती पण त्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला. 2018 ते निवडणूक आयुक्त म्हणून
आयोगामध्ये आलेले होते आणि 2020मध्ये साधारणपणे 2 वर्षामध्ये त्यांनी राजीनामा दिला. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी काही तक्रारी दाखल केलेल्या होत्या. प्रचाराच्या आचारसंहितेचं नियमांचं उल्लंघन होते म्हणून. आणि त्या तक्रारींच्या बद्दल 3 लोकांचं सदस्य असतं निवडणूक आयोगामध्ये. तर अशोक लवासा यांची जी मतं आहेत ती वेगळी होती. त्यांचं म्हणणं असं होतं की या गोष्टींची दखल घेतली पाहिजे आणि या गोष्टीबद्दल कारवाई जी आहे ती व्हायला पाहिजे. ज्यावेळी अशा बातम्या आल्या की अशोक लवासा हे अशा पद्धतीनं मोदींच्यावरती कारवाई करण्याच्या बाजूने आहेत किंवा अनुकूल आहेत, त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये अशोक लवासा यांच्या पत्नी सरकारी नोकर होत्या त्या पण, त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस येते आणि पुढच्या 5-6 महिन्यामध्ये अशोक लवासा यांचा राजीनामा होतो. किती गंभीर घटना आहे हे नीट लक्षात घ्या. कारण या देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही निवडणूक आयुक्तानं मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याची संधी सोडलेली नाही आहे. आणि ज्यावेळी लवासा यांची नियुक्ती झालेली होती त्यावेळी त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध होता. ते या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनू शकणार होते. तरीसुद्धा जर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असेल आणि मी जो आत्ता तुम्हाला सिक्वेन्स सांगितला की ते आपलं मत दर्शवतात, कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर इन्कम टॅक्सची रेड पडते आणि त्याच्यानंतर त्यांचा स्वेच्छेनं राजीनामा झालेला आहे असं दाखवलं जातं. म्हणजे केवळ आपल्याला हवे असलेले अधिकारी नेमले जात नाही आहेत, तर जे अधिकारी आपल्या मनासारखं काम करत नाही आहेत त्यांना अशा पद्धतीनं धाक दाखवला जातोय. माझं म्हणणं आहे की आपण EVM किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल तर नंतर बोलू. इथं आपल्यासमोर ढळढळीत पुरावे आहेत. आपल्याला इथं गोष्टी दिसत आहेत आणि त्या प्रत्यक्षपणे जर घडतायत की हे लोकशाही मूल्यांना धरून योग्य नाही आहे वर्तन, तर त्याच्याबद्दल आपण कधी बोलणार आहोत. आणि ही अशा पद्धतीची मनमानी जर इतक्या बेधडकपणे चालणार असेल तर मग निवडणूक आयोगामध्ये असे अधिकारी कसे येतील की जे सर्वांना समान संधी जे आहेत ते उपलब्ध करून देतील. म्हणजे प्रश्न तर इथूनच सुरू होतो ना की जे निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत ते लोकच मुळात यांचे घरचे नोकर असल्यासारखे जर काम करणार असतील आणि थोडाही विरोध जर यांना खपणार नसेल तर मग काय, मग लोकशाही ही फक्त नावाला आहे. आणि एक लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये निवडणूक होतीये म्हणून लोकशाही अस्तित्वात आहे, म्हणून आपला देश लोकशाही आहे, अशा समजामध्ये राहण्याचं कारण नाही आहे. कारण केवळ निवडणूक हे लोकशाही असण्याचं मानक किंवा त्याचं प्रमाणपत्र ठरू शकत नाही. त्याच्यासोबत नागरिकांचे कायदेशीर अधिकार शाबूत आहेत की नाहीत, विरोध दर्शवण्यासाठी विरोधकांना उपलब्ध स्पेस आहे की नाही, ज्या आपल्या घटनात्मक संस्था आहेत त्यांचं एकमेकांच्यावरती नियंत्रण असलं आवश्यक आहे ते राहू दिलं जाते का, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. तर आणि तरच आपल्याला असं म्हणता येईल की या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे. नाहीतर मग असे खूप देश आहेत जगामध्ये की ज्यांच्यामध्ये हुकुमशाही आहे आणि तिथं देखील निवडणुका होतात. तुम्ही उत्तर कोरियाचं नाव ऐकलं असेल. उत्तर कोरियामध्ये किम जोंग उन नावाचा एक हुकुमशहा आहे. त्यानं सुद्धा त्याच्या देशामध्ये निवडणुका घेतलेल्या आहेत आणि त्यानं तर इतक्या भारी निवडणुका घेतलेल्या आहेत की त्यानं म्हणजे त्यांच्याकडं मतदानाची टक्केवारी साहेब 99.07% इतकं मतदान झालेलं आहे. आणि स्वतः त्या हुकुमशहानं आदेश काढलेला होता की जो मतदान करणार नाही त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल. आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की म्हणजे किती म्हणजे मतदानावरती प्रेम असलेला हा हुकुमशहा आहे. पण त्याच्यातली पुढची गंमत ही आहे की ज्यावेळी उत्तर कोरियामध्ये मतदान होतं त्यावेळी तिथल्या लोकल इलेक्शनमध्ये म्हणजे आपल्याकडे समजा आपण असं मानूयात की खासदारकीची निवडणूक असेल तर तिथं उमेदवार फक्त एकच असतो आणि तरीसुद्धा 100% मतदानाचा आग्रह जो आहे तो तिथला हुकुमशहा धरतो. तो त्याच्याबद्दल मात्र खूप काटेकोर आहे की मतदान हे झालं पाहिजे, लोकशाही ही दिसली पाहिजे आणि जे लोक मतदान करणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जाते. कारण जर तुम्ही मतदान करत नाही आहात तर तुम्ही हुकुमशहाचं ऐकत नाही
हे त्याच्यातनं सिद्ध होतं. आणि त्यामुळं जे आपले संभाव्य बंडखोर आहेत ते कोण आहेत, तर याची चाचणी जे लोक मतदान करत नाही आहेत ते आहेत, याच्यावरनं घेतली जाते. त्यामुळे बघा की हा लोकशाहीचा दिखावा अशा पद्धतीनं सुद्धा करता येतो. त्यामुळं केवळ आपल्याकडे निवडणुका होत आहेत, मग आपला देश लोकशाही आहे, आपण मदर ऑफ डेमोक्रेसी आहोत, असं मानून चालण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. आणि हे तर मी तुम्हाला एकच उदाहरण दिलं उत्तर कोरियाचं. रशिया पण आहे, व्हेनेझुएला आहे, त्याच्यानंतर मिडल ईस्टमधले सुद्धा काही देश आहेत की जिथं अशाच पद्धतीनं हुकुमशाही अस्तित्वात आहे, पण लोकशाहीचं नाटक जे आहे ते तंतोतंत केलं जातं. त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण अशा पद्धतीनं कुठलंही लेवल प्लेइंग फील्ड न ठेवता आणि लोकशाहीचे गोडवे गात जर निवडणूक होणार असेल सगळ्या यंत्रणा ताब्यात घेऊन, तर ती निवडणूक जी आहे ती लोकशाहीमधली उरत नाही. आणि म्हणून म्हणजे मला हे कायम असं वाटतं, मी काही त्या काळामध्ये पत्रकारिता केलेली नाही आहे, पण जे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत या क्षेत्रातले, त्यांच्यासाठी 25 जून 1977 ही खूप मोठी बातमी होती, ज्या दिवशी देशामध्ये आणीबाणी लागू झाली. 1975, 77 नाही, 25 जून 1975. पण खरं तर माझं म्हणणं असं आहे की त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी बातमी ही 18 जानेवारी 1977 रोजी होती, ज्या दिवशी इंदिरा गांधींनी आणीबाणी मागे घेऊन या देशामध्ये लोकशाही प्रक्रियेनं निवडणूक होणार हे जाहीर केलं. म्हणजे आणीबाणी लागू झाली, पण अवघ्या 21 महिन्यामध्ये ती मागे घेऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागलं इंदिरा गांधींना. ही 25 जूनच्या त्या बातमीपेक्षा सुद्धा मोठी बातमी आहे. आणि ही या देशाची ताकद आहे, ही इथं रुजलेल्या मूल्यांची ताकद आहे की तुम्ही कितीही या देशावरती दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्हाला शेवटी या लोकशाही व्यवस्थेला शरण जावं लागेल. आणि जर आत्ताच्या काळासारखे शासक असते तर इंदिरा गांधींना काही अवघड नव्हतं सगळी निवडणूक हॅक करणं किंवा ईडी मागं लावणं, अजून काही काही प्रयोग करणं. पण ते झालं नाही आणि त्या पराभूत झाल्या त्या निवडणुकीमध्ये. पराभूत होऊन नंतर त्यांनी ही सत्ता जी आहे ती जे लोक जिंकलेले आहेत त्यांना सुपूर्द केली ना. त्यामुळं लोकशाहीचं हे लक्षण आहे की निवडणुका होऊन जो काही निकाल असेल तो मान्य करून सत्ताधीशांनी आपलं सत्तांतर जे आहे ते अशा सहजपणे आणि नम्रपणे स्वीकारलं पाहिजे. आणि ते त्यावेळी झालेलं होतं. त्यामुळं त्यावेळीची आणीबाणी तर किमान अशी दृश्य स्वरूपातली होती. आता तर आपण इतक्या गोष्टी बघतोय आपल्या अवतीभोवती की ज्या तेव्हाच्या आणीबाणीपेक्षा काही कमी नाही आहेत. आणि त्यामुळं या सगळ्याबद्दल आपण खरोखर गंभीरपणे बोललं पाहिजे. निवडणुकांबद्दल जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा खरं तर मला सुरुवातीलाच एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे, ती म्हणजे निवडणूक म्हटलं की आपण लगेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल बोलतो. पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये गेल्या 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. आणि ही इतकी गंभीर गोष्ट आहे. सगळा कारभार जो आहे तो प्रशासकांच्या हातामध्ये आहे. म्हणजे नवी मुंबई, कोल्हापूर, त्याच्यानंतर संभाजीनगर इथली तर उदाहरणं अशी आहेत की तिथं 5 वर्षांपेक्षा जास्त काळ म्हणजे एखादी टर्म जी आहे ती सुद्धा संपून गेलेली आहे आणि तिथं प्रशासक तरीसुद्धा काम करतो आहे. कसं आहे की आमदार खासदार त्यांना हव्या असलेल्या किंवा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या निवडणुकीबद्दल बोलतात, पण ही सुद्धा म्हणजे अशा पद्धतीनं जर लोकशाहीची हत्या होणार असेल, आणि आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आहोत, देशामध्ये असं कुठलंच राज्य नाही आहे की जिथं इतक्या दीर्घकाळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आता त्याच्यासाठी कारणं, कायदेशीर कारणं दाखवली जात आहेत, पण ती कारणं केवळ नावासाठी आहेत. राज्यकर्त्यांची इच्छा नाही आहे. राज्यकर्त्यांना बरं आहे की त्यांचं एक प्रशासक नेमून सगळा कारभार चालतोय. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या आपण बघितल्या की शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे 2 प्रादेशिक पक्ष फुटले. या सगळ्याची पॉलिटिकल रिॲक्शन पण नको, त्याच्याबद्दल कुठले काही भानगडी नकोत, म्हणून या सगळ्या निवडणुका टाळल्या गेल्या आणि त्या आजतागायत झालेल्या नाही आहेत.
म्हणजे इतक्या प्रगत राज्यामध्ये, देशातल्या इतक्या मजबूत राज्यामध्ये जर इतक्या ढळढळीतपणे निवडणुकांच्या बद्दल हा अप्रोच असेल, तर मग आपण कुठल्या निष्पक्षतेबद्दल, कुठल्या मुक्त वातावरणाबद्दल चर्चा करतोय? आणि याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये कुठे कुणी बोलत का नाहीये? आंदोलन का होत नाहीये? म्हणजे तुमच्यासारख्या व्याख्यानमालांचे आयोजक हा सगळा विचार टिकून राहावा, तो पुढे चालावा म्हणून या सगळ्या गोष्टी करतायत, हे चांगलं आहे. पण आपले विरोधी पक्ष किंवा जे काही सगळी आपली राजकीय प्रणाली आहे ती याच्याबद्दल जागृत कधी होणार? म्हणजे हे आपण सहन कसं काय करू शकतो की 5 वर्ष आपल्या राज्यामध्ये अशा निवडणुका होतच नाही आहेत किंवा ती घेण्याची कुणाला गरज वाटत नाही आहे? एक चांगलं कोट मी मागे वाचलेलं होतं, ते म्हणजे पर्पज ऑफ नॉलेज इज ॲक्शन नॉट नॉलेज. म्हणजे ज्ञान जे आहे ते मिळवत राहणं म्हणजे केवळ ज्ञानासाठीचं ज्ञान नसतं, त्याच्यातून काहीतरी कृतिशीलता होत असेल, काहीतरी बदल घडत असेल तर ते ज्ञान जे आहे ते योग्य आहे किंवा त्याचा वापर योग्य आहे. आणि म्हणून जर अशा लोकशाहीबद्दल आपण केवळ चर्चा करणार असू, निष्पक्षतेबद्दल, आणि प्रत्यक्षात आपल्या राज्यामध्ये इतक्या सहजपणे आपल्या निवडणूक अधिकारांचा संकोच होणार असेल, तर ती गोष्ट जी आहे ती अजिबातच चांगली नाही आहे, हे लक्षात घ्यायला हवं. जेव्हा आपण या देशामधल्या निवडणुकांचा विचार करतो तेव्हा साहजिक आहे की आपल्या देशाची लोकसंख्या इतकी मोठी आहे की ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणं हे सुद्धा एक खूप मोठं दिव्य आहे. म्हणजे आपल्याकडं 97 कोटी मतदार आहेत एका देशामध्ये. म्हणजे आपला देश म्हणजे एखाद्या खंडासारखा आहे आणि त्यामुळं या निवडणूक प्रक्रियेचं खूप कौतुक केलं जातं, खूप गोडवे गायले जातात की 7 टप्प्यामध्ये ती होते, इतकी मशिनरी त्याच्यामध्ये कामाला येते, त्याच्यानंतर इतक्या वेगवेगळ्या भूखंडामध्ये, म्हणजे कुठं समजा उत्तराखंडमध्ये बर्फ पडत असेल तर त्याच वेळी दक्षिणेमध्ये कुठंतरी उन्हाळा चालू असतो. अशा सगळ्या वातावरणामध्ये ही लोकशाहीची प्रक्रिया पार पडते आणि त्याचं कौतुक जे आहे ते खूप केलं जातं. म्हणजे अगदी न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा आपल्या निवडणुकांच्या बद्दल ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ असं काही कौतुक केलं गेलेलं आहे. हिलरी क्लिंटन यांनी सुद्धा आपल्या निवडणूक आयोगाचं खूप कौतुक केलेलं होतं. पण हे असे मोठे सोहळे करून जर आपण मुळामध्ये लोकशाहीच टिकवणार नसू तर अशा मोठेपणाचं कौतुक किती करायचं? म्हणजे ग्रेट इलेक्शन इज नॉट इक्वल टू ग्रेट डेमोक्रेसी. त्यामुळं ती मोठी आहे, ती भव्य आहे, ती अशा पद्धतीनं पार पाडली जाते म्हणून केवळ ती मूल्यात्मक दृष्टिकोनावरती सुद्धा योग्य आहे असं मानण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मगाशी जे मी म्हटलं की निवडणूक आयुक्त फक्त अशा शेरोशायऱ्या करून प्रश्नांना वळसे देत आहेत आणि त्याच्याबद्दलची जी योग्य मतं आहेत ती मात्र लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. दुसरीकडे निवडणुकींचा विषय जेव्हा निघतो आपल्याकडे तेव्हा गेल्या काही दिवसांपासून अजून एका गोष्टीची चर्चा सुरू होते, ती म्हणजे सगळ्या पक्षांना लेवल प्लेइंग फील्ड आहे की नाही. काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रोल बॉन्ड नावाची एक सिस्टीम या देशामध्ये जी अस्तित्वात आलेली होती ती रद्द करण्यात आली. पण हे लक्षात घ्या की कधीकधी कसं आहे की पारदर्शकतेच्याच नावाखाली भ्रष्टाचार कसा केला जातो याचं हे इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे खूप मोठं उदाहरण आहे. आणि त्याच्यामध्ये इतके लूपहोल्स असताना सुद्धा ही सगळी सिस्टीम जी आहे ती चालू राहिली बिनदिक्कतपणे आणि त्याचा सगळा फायदा जो आहे तो केवळ आणि केवळ एका पक्षाला होत राहिला. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा जी निकालानंतर ही सगळी सिस्टीम रद्द केलेली आहे ती 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती, म्हणजे अगदी 2-3 महिने राहिलेले होते त्यावेळी याच्या संदर्भातला निर्णय आला. म्हणजे तोपर्यंत जे काही काम करायचं होतं या माध्यमातून, जे काही पैसे गोळा करायचे होते ते गोळा करून झालेले होते. एकच आकडा तुम्हाला सांगतो फक्त, 16,000 कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स जे आहेत ते उभे राहिले, त्याच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी दिली गेली. या 16,000 कोटीपैकी 8,500 कोटी रुपये हे केवळ भाजपला मिळालेले आहेत. आणि
त्याच्याबद्दल मग स्पष्टीकरण बरंच दिलं गेलं की आता आमचा पक्ष एवढा मोठा आहे त्याच्यामुळे आम्हाला इतकी देणगी मिळालेली आहे, किंवा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर लोक आम्हाला सपोर्ट करतायत तर तशाच पद्धतीने इतरांना पण देणगी मिळालेली आहे, इतरांना मिळालेल्या देणगीबद्दल तुम्ही का बोलत नाही आहे. पण याच्यामध्ये काही अशा गोष्टी दडलेल्या आहेत की ज्याच्यामुळं त्याच्यातला धोका जो आहे तो खरं तर आपण वेळीच लक्षात घ्यायला पाहिजे होता. इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड येण्याच्या आधीसुद्धा या देशामध्ये राजकीय पक्षांना देणगीची पद्धत होती. म्हणजे शेवटी कसं आहे की पैशाचं नाटक कधी करता येत नाही. जर निवडणूक लढवायची असेल तर राजकीय पक्षांना पैसे पण लागणारच. पण याच्या आधी काय पद्धत होती तर एका ठराविक लिमिटच्या पलीकडं तुम्ही राजकीय पक्षांना देणगी देऊ शकत नाही असा एक कायदा होता. आणि त्या मर्यादेच्या पलीकडं जर तुम्ही रक्कम एखाद्या पक्षाला दिली तर त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं कर पण लागत होते. पण ही सगळी अट जी आहे ती इलेक्ट्रोल बॉन्ड्सनं हटवली. म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देऊ शकता. आणि गंमत त्याच्यामधली ही आहे की इलेक्ट्रोल बॉन्ड्सबद्दल फक्त तुम्हाला इलेक्ट्रोल बॉन्डचे आकडे कळतील की एवढा एवढा निधी दिला गेलेला आहे, पण तो कधी दिला गेलेला आहे, कुठल्या पक्षाला दिला गेलेला आहे, कुठल्या प्रमाणामध्ये दिला गेलेला आहे, याची माहिती मात्र जनतेपासून पूर्णपणे लपवली जात होती. आणि याच लपवालपवीमध्ये खरं तर या सगळ्याची कहाणी दडलेली आहे. कारण ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिला त्याच्यानंतर हे लक्षात आलं की त्याच्यामध्ये एक सरळ सरळ पॅटर्न दिसतोय की ज्या कंपन्या अडचणीत आहेत, ज्यांच्या मागं कधी ईडी लागलेली आहे, त्याबरोबर निधी देत आहेत आणि तो देखील फक्त एकाच पक्षाला, भाजपला देत आहेत. काहींच्या बाबतीत असं लक्षात आलं की त्यांच्या कंपनीकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून देणगी जमा झाली आणि त्याच्यानंतर काहीतरी मोठी कंत्राटं जी आहेत ती बरोबर या सरकारकडून त्याच कंपनीला दिली गेली. म्हणजे इतक्या ढळढळीतपणे एखाद्या व्यवस्थेतला एखादा कायदा वापरण्याची संधी ही या इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भाजपला मिळत होती. आता जरी सुप्रीम कोर्टानं ही सगळी सिस्टीम रद्द जरी केलेली असली तरी त्याचं टायमिंग असं होतं की जोपर्यंत या निवडणुकीमध्ये किमान म्हणजे लोकसभा निवडणुकीपुरतं तरी सगळं काम जे आहे ते भाजपचं तरी किमान झालेलं होतं. त्यामुळं असं जर लेवल प्लेइंग फील्डच नसेल तर मग विरोधी पक्ष जे आहेत ते लढणार कसे. आणि हे लेवल प्लेइंग फील्ड जे आहे ते कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये नाही आहे ह्याचा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे ज्यावेळी 2024ची लोकसभा निवडणूक झाली त्याच्या अवघे काही दिवस आधी पुन्हा एकदा ईडी, CBI कशा पद्धतीनं सक्रिय होत गेली, पक्षांतर कशी होत गेली, त्याच्यानंतर मोठमोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी केल्या गेल्या हे आपण सगळं बघितलेलं आहे. त्यामुळं लेवल प्लेइंग फील्ड जर नसेल, समान संधी जर सगळ्या पक्षांना उपलब्ध नसेल तर ही निवडणूक जी आहे ती निष्पक्ष आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. आणि अगदी ही असमानता केवळ निधीच्या बाबतीत नाही आहे, ही असमानता मीडिया कव्हरेजच्या बाबतीत सुद्धा आहे. मीडियाचं कव्हरेज संपूर्णपणे एकाच पक्षाला आहे. सरकारी न्यूज चॅनल जे आहेत दूरदर्शनसारखे त्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीनं बातम्या दिल्या जातात की आता ते एखाद्या पक्षाचं जणू काही प्रचार प्रमुख आहेत किंवा तशा पद्धतीनं मुखपत्र असल्याप्रमाणे बातम्या दिल्या जात आहेत. आणि ही स्थिती जी आहे ती चांगली नाही आहे. म्हणजे निवडणुकीमध्ये खरं तर सगळ्यांसाठी प्रचार जो आहे तो मतदानाच्या 48 तास आधी संपतो, त्याच्यानंतर प्रचार करण्याची मुभा कुणाला नसली पाहिजे. पण ही संधी केवळ आणि केवळ देशातल्या पंतप्रधानांना कायम मिळत आलेली आहे आणि त्याचा ते पुरेपूर लाभ उठवत आलेले आहेत. म्हणजे 2024ची लोकसभा निवडणूक आठवा की त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मतदान बाकी आहे. वाराणसीमधून जिथून ते लोकसभेची निवडणूक लढतात तिथलं मतदान ज्यावेळी होणार आहे त्यावेळी प्रचार संपल्यानंतर ते अचानकपणे केदारनाथला जातात गुहेमध्ये आणि त्याच्यानंतर दिवसभर टी व्हीवरती केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला दिसत राहतात. आत्ताचं अगदी ताजं उदाहरण आहे दिल्लीची निवडणूक. दिल्लीच्या निवडणुकीवेळी ज्यावेळी प्रचार संपला
त्याच्यानंतर बरोबर त्याच दिवशी अलाहाबादमध्ये जाऊन, प्रयागराजमध्ये जाऊन डुबकी घ्यायला पंतप्रधान मोदी पोहोचलेले होते. त्यामुळं इतक्या बारकाईनं अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं जातं आणि निवडणूक आयोग मात्र त्याच्याकडे पूर्णपणे कानाडोळा करत असतो. दिल्लीच्या निवडणुकीच्या वेळी तर एक मोठी संधी बजेटच्या माध्यमातून उपलब्ध झालेली होती. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याच्यानंतर दिल्लीतलं मतदान पार पडलं आणि बजेटमध्ये हव्या त्या घोषणा करण्याची संधी एखाद्या सरकारला मिळते. दिल्लीमध्ये मध्यमवर्गीय मतदार जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळं साहजिक आहे की त्यांच्याबद्दलच्या घोषणा करण्यासाठी जो काही सगळा काळ आहे तो सगळा या बजेटच्या माध्यमातून एकाच पक्षाला मिळतो आणि अशा पद्धतीची असमानता जी आहे ती निष्पक्ष निवडणुका घेण्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर किंवा बाधा आहे. आता लोकसभा निवडणूक झाली आपल्याकडं, त्याला अजून 1 वर्ष पण झालेलं नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यांना असं वाटलेलं होतं की बहुधा आता एक मोठा सेटबॅक बसलेला आहे. मोदींना या देशातल्या जनतेनं शहाणपण शिकवलेलं आहे. जे 400 पार का नारा देत होते त्यांना 240वरती आणून ठेवलेलं आहे. पण पुन्हा आपण बघतोय की गेल्या 3 राज्यांच्या निवडणुका, हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्ली, या 3ही निवडणुकांमध्ये पुन्हा पुन्हा तेच प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्याच्याबद्दल निवडणूक आयोगसुद्धा समाधानकारक उत्तर जे आहे ती अजूनही देऊ शकलेला नाही आहे. म्हणजे सिस्टीम जर तुम्हाला ताब्यात घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मशीनला हात लावायची सुद्धा गरज नाही आहे. त्याच्या आधी सिस्टीममधले हे जे लोक आहेत त्यांना जरी केवळ तुम्ही मॅनिप्युलेट केलं, त्यांना जरी ताब्यात घेतलं, कंट्रोल केलं, तरीसुद्धा सिस्टीम तुमची होते. आणि हे वारंवार दिसतंय. गेल्या 3 निवडणुकांमधला हा इतिहास सांगतो की प्रत्येक वेळी मतदार यादीबद्दलचे जे प्रश्न आहेत, आणि मला तर एक कळत नाही आहे की म्हणजे ज्यावेळी आपल्या देशाचं, एवढ्या मोठ्या देशाचं मतदान होत असतं, त्या मतदानाची एक साधी आकडेवारी फक्त टाकायला निवडणूक आयोगाला एवढा वेळ का लागतो. म्हणजे आज आपण इतक्या डिजिटल युगाच्या गोष्टी करतो, एवढं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे. आता तर अगदी AI ची आपण गोष्ट करतो. सिंपल गोष्ट आहे, जे मतदान झालेलं आहे त्याची आकडेवारी आम्हाला मतदान संपल्यानंतर 2 ते 3 तासामध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. जर आपण म्हणजे आता सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याचिका दाखल होतात आणि असं सांगितलं जातं की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, त्यावेळी निवडणूक आयोगाचं कारण काय असतं की नाही, म्हणजे जर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या तर मग त्या सगळ्या मतांची मोजणी करण्यासाठी खूप वेळ जाईल, 2 दिवस लागतील, आणि एवढा वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडे जर टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे तर आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. मग जर तुमच्यावरती जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजीचं कारण पुढं देता, तर मग ज्यावेळी जनतेला तुमच्याकडून उत्तरं हवी आहेत, जेव्हा तुम्ही जनतेला बांधील आहात, त्यावेळी या टेक्नॉलॉजीचं काय होतं. कारण एक अचानक नवीन पॅटर्न सुरू झालेला आहे की अगदी साध्या साध्या राज्याची निवडणूकसुद्धा, म्हणजे दिल्लीसारख्या राज्याची निवडणूक की जिथं 1.5 कोटीसुद्धा मतदार नाही येतो, त्या 1.5 कोटी मतदारांचं मतदान किती झालेलं आहे हे सांगायला सुद्धा निवडणूक आयोगाला 48 तास लागले. मग या गोष्टी संशयास्पद नाही आहेत का? आपण एक वेळ असं समजून चालू की EVMमध्ये काहीही फेरफार नाही आहे, EVM पूर्णपणे म्हणजे ऑथेंटिक आहे, त्याच्यामध्ये काहीही गडबड होऊ शकत नाही. पण जर लोकांच्या मनामध्ये शंका आहेत तर एकतर तुम्ही मुळामध्ये प्रक्रिया निवडणुकीची अशी पार पाडली पाहिजे की त्या प्रक्रियेबद्दल लोकांना थोडासा विश्वास वाटेल, आणि तो विश्वास देण्यामध्ये निवडणूक आयोग कमी पडतंय. जर तुम्ही अशा पद्धतीनं आकडेवारीची लपवाछपवी करत असाल, आणि मी मगाशी जे सांगितलं की अजून 15 दिवस झालेले आहेत जवळपास, अजूनही निवडणूक आयोगाचं उत्तरच आलेलं नाही आहे महाराष्ट्राच्या निवडणुकांबद्दल, आणि खूप तपशीलवार फुलप्रूफ उत्तर आम्ही देऊ असं त्यांनी सांगून झालं आहे, त्याच्यानंतरसुद्धा या उत्तराची प्रतीक्षा जी आहे ती सगळ्यांना आहे. जर अशा पद्धतीनं निवडणुका होत राहिल्या तर आपण केवळ एकापाठोपाठ एक टर्म मोजत राहू, आणि लोकशाही देशातली कधी संपलेली आहे, ती अस्तित्वात आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. त्यामुळं वेळीच जागं होणं याच्याबद्दल आणि सतर्कतेनं पावलं उचलणं हे खूप आवश्यक आहे.
म्हणजे महाराष्ट्राच्या निकालाबद्दल तर इतके प्रश्न आहेत आणि ते केवळ तुम्हाला मला नाही आहेत, अगदी जे लोक जिंकून आलेले आहेत त्यांनासुद्धा हे खूप प्रश्न आहेत. म्हणजे मला अधिवेशनाच्या काळामध्ये विधानसभेमध्ये भाजपचेच एक ज्येष्ठ नेते भेटलेले होते आणि आमची अशी चर्चा चालू होती. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, अहो हे असे आकडे कसे काय आले, म्हणजे सुरुवात आमची अजित पवारांच्या आकड्यांपासून झालेली होती. मी त्यांना म्हटलं, अहो मी बारामतीमध्ये गेलो होतो, त्यांची मुलाखत घेतलेली होती आणि त्यांनासुद्धा वाटत नव्हतं की आपले इतके आमदार येतील म्हणून. इतके कसे काय आमदार आले? तर त्याच्यावरती त्यांची उत्स्फूर्त आणि तातडीची प्रतिक्रिया ही होती की अहो त्यांचं सोडा, ते म्हणाले आमचे इतके आमदार कसे आलेत हेच आम्हाला अजून कळत नाही. आणि पुढचं वाक्य अजून डेंजर होतं आणि ते खूप सिरियसली म्हणालेले होते. ते असं म्हणाले की कधी कधी आम्हाला असं वाटतं की आपणच एकदा वेश बदलून मार्कडवाडीमध्ये जावं आणि लोकांना विचारावं की अरे खरंच तुम्ही आम्हाला मतदान केलेलं आहे की नाही. म्हणजे हा अविश्वास जो आहे तो जिंकलेल्या लोकांना वाटतोय. आणि कुठलंही वादळ जे आहे ते काही असं येत नसतं. म्हणजे ते वादळ येण्याच्या आधी काहीतरी त्याची एक चाहूल लागते. कुठंतरी पानं हलतात, मातीचे कण उडायला लागतात, वाऱ्याचा वेग वाढतो आणि मग आपल्याला कळतं की वादळ येतंय. हे वादळ 137 का 32 जागा, 132 जागांचं वादळ नेमकं आलं कधी अचानकपणे हेच कुणाला कळलेलं नाही आहे. आणि ही लोकप्रियता आसपास आपल्याला कुठंही जाणवत नव्हती हो. आता भरपूर त्याच्याबद्दलची कारणं दिली जात आहेत. म्हणजे मी हे नाकारणार नाही की याच्यामध्ये काही निवडणुकीच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्यांचं पण हे यश आहे. म्हणजे लाडकी बहीणसारखी योजना ही अचानकपणे निवडणुकीच्या तोंडावरती येते, त्याचे 5 हप्ते व्यवस्थितपणे अकाउंटमध्ये पोचवले जातात आणि पुन्हा याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे 5 हप्ते पोचवण्यासाठी पुरेसा कालावधीसुद्धा निवडणूक आयोगानं दिलेला आहे. कारण आपली निवडणूक खरं तर ऑक्टोबरमध्ये होणं अपेक्षित होतं, पण ती त्यावेळी हरियाणासोबत झाली नाही आणि नंतर ती पुढे ढकलली. म्हणजे इतक्या सगळ्या लेवलला या गोष्टींचं मॅन्युप्युलेशन होतं आहे. सोबत काही जो अजेंडा आहे हिंदुत्वाचा अजेंडा, त्याच्यानंतर मराठा विरुद्ध OBC या ज्या सगळ्या गोष्टी झाल्यात त्याच्यामध्ये कदाचित एक स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी निवडणुकीमध्ये जे काही साम दाम दंडभेद निवडणूक ज्या पद्धतीनं लढावी लागते ते सगळे उपाय त्यांनी केले. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. म्हणजे मी साताऱ्यासारख्या ठिकाणावरून येतो, ज्या साताऱ्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आहे आणि आजवर तिथे कधीही भाजपचा खासदार निवडून आलेला नव्हता. तिथं तो यावेळी निवडून आला आणि 8 पैकी 8 आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत. साताराच नाही आहे, कोल्हापूरचं सुद्धा हेच उदाहरण आहे. 10 पैकी 10 आमदार तिथं महायुतीचे निवडून आलेले आहेत. त्यामुळं हे असे जुने किल्ले जे आहेत ते काबीज करून घेतलेले आहेत भाजपनं किंवा या सगळ्या सत्तेनं आणि त्याच्यामध्ये सगळे उपाय केलेले आहेत. कुठलाही उपाय जो आहे तो सोडलेला नाही आहे. म्हणजे कदाचित सगळ्या गोष्टी करताना एक जी मशिनरी लागते ती मशिनरी पूर्णपणे वापरून घेण्याचं कसब जे आहे ते भाजपच्या सगळ्या यंत्रणेकडं आहे. आणि मग आपण या ज्या काही चर्चा ऐकतो प्रत्येक वेळी, म्हणजे 2014 नंतर बूथ प्रमुख किंवा काय त्याचं नाव ते पन्ना प्रमुख पन्ना प्रमुख ही जी काही अशी एक संकल्पना तयार झालेली आहे की जणू या पन्ना प्रमुखाला आपण नेमलं किंवा पन्ना प्रमुख या संकल्पनेवरती काम केलं की आपण सगळी निवडणूक जिंकू शकतो. आपल्याकडं अशा अनेक सरकारी योजना आहेत आणि त्यानंतर केंद्र सरकारनं सुद्धा जाहीर केलेल्या योजना आहेत की ज्याच्यामध्ये नेमके लाभार्थी कोण आहेत हे कळायला सरकारला खूप वेळ जातो आणि नंतर त्याच्याबद्दलची चाळणी जी आहे ती होत असते. म्हणजे अगदी आपल्याकडं लाडक्या बहीण योजनेबद्दल पण हे होतं आहे आणि मोफत अन्नधान्य योजनेबद्दल पण हे होत आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल पण हे होत आलेलं आहे. मला प्रश्न असा आहे की जर तुमची यंत्रणा इतकी मजबूत आहे की पन्ना प्रमुख म्हणून तुम्ही देशाच्या तळागाळामध्ये पोहोचून नेमकं कुठं काय घडतं आहे हे जर तुम्हाला माहिती आहे तर अशाच पद्धतीची सक्षम यंत्रणा तुम्ही सरकारमध्ये का नाही राबवू शकत? तुम्ही एक योजना राबवताना तुमच्याकडे एवढी सक्षमता नसते हो.
आणि तुम्ही बरोबर पक्षाच्या पातळीवरती पन्ना प्रमुख म्हणून अगदी गाव पातळीवरती लोकांची मतं रिफ्लेक्ट करू शकता, त्यांच्यावरती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळं हे कुठंतरी एक आपल्याला एक मिथ तयार करून दिलं गेलेलं आहे का, आणि त्याच्या आडून मग ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करायच्या, आणि तुम्हाला निवडणूक जिंकण्याबद्दलची जी कारणं असतात ती पटावीत म्हणून हे सगळे काही भ्रामक संकल्पना उभ्या केल्या गेलेल्या आहेत का, असा सुद्धा मला कधी कधी प्रश्न पडतो. कारण शक्य आहे का, म्हणजे शेवटी लोक जे आहेत ते मतदान तर स्वतः करतात, त्यांचा विचार स्वतःचा असतो, कुणी कितीही काही आजूबाजूला सांगितलं तरी. त्यामुळं केवळ पन्ना प्रमुख या संकल्पनेवरती निवडणूक जिंकता येते याच्यावरती माझा तर अजिबात विश्वास नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एक प्रकारे एक भ्रामक सत्य जे आहे ते तुमच्यासमोर उभं केलं गेलेलं आहे. आत्ता या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास 62 निवडणूक याचिका ज्या आहेत त्या कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत. इतक्या सगळ्या लोकांना निवडणुकीबद्दलचे प्रश्न आहेत, आणि हे केवळ EVM बद्दलचे प्रश्न नाही आहेत. कुठे निवडणुकीबद्दलचा गैरकारभार आहे, कुठे समोरच्या उमेदवाराबद्दलच्या काही गोष्टी आहेत. अशा बऱ्याच कारणांमुळं जवळपास 62 तक्रारी ज्या आहेत त्या कोर्टामध्ये आहेत. EVM बद्दल सुद्धा म्हणजे निकालानंतर खूप चर्चा झाली. काँग्रेसनं सुद्धा हे जाहीर केलेलं होतं की आता EVMच्या विरोधात आम्ही जनआंदोलन उभारू म्हणून. दिल्लीमध्ये आपण बघितलेलं होतं की शरद पवारांच्या निवासस्थानी सगळे उमेदवार एकत्रित आलेले होते, काही पक्षांचे लोक आले होते, वकील आलेले होते, बैठक झाली, चर्चा झाली. पण त्याच्यानंतर सुद्धा पुढं नेमकं काय करायचं, खरोखर EVMच्या या मुद्द्यावरती लढायचं आहे की नाही याच्याबद्दलची क्लॅरिटी जी आहे ती विरोधकांना सुद्धा अजून आलेली नाही आहे. आणि हे कुठंतरी या सगळ्या लढ्यामध्ये एक कमजोरीची बाजू दाखवणार आहे. कारण EVM बद्दलचा आपला स्टँड काय याच्याबद्दल मुळामध्ये विरोधकांच्या मध्ये सुद्धा सातत्य नाही आहे. केवळ निवडणूक पराभूत झाल्यानंतर जर तुम्ही EVM बद्दल बोलणार असाल तर लोक कसे विश्वास ठेवतील. आणि म्हणून या सगळ्याबद्दल जेव्हा आपण EVMचा प्रश्न काढतो तेव्हा त्याच्यामध्ये विरोधकांची त्याच्याबद्दलची कन्सिस्टन्सी आहे का, ते त्याच्याबद्दल इतके आक्रमकपणे बोलतायत का, सातत्यानं बोलतायत का. कारण केवळ आपण नाही आहे, म्हणजे आपल्याकडंच EVM बद्दलचे प्रश्नचिन्ह आहे असं नाही आहे. देशामध्ये म्हणजे इतर काही देश जे आहेत जगामध्ये त्यांनीसुद्धा EVM बद्दल पुन्हा काही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आपली रणनीती जी आहे ती बदलली. आणि त्याच्यामध्ये चांगले चांगले देश आहेत, इंग्लंड, इटलीसारखे देश आहेत की ज्यांनी आपली निवडणूक यंत्रणा सुधारावी म्हणून बॅलेट पेपरवरती ते पुन्हा आलेले आहेत. त्यामुळं एकदाच जर काही लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर खरोखर हे व्हायला पाहिजे की नाही याच्याबद्दलची एक चर्चा, एक मंथन या देशामध्ये होणं आवश्यक आहे. आणि ते या निवडणुकीच्या नंतर तरी होतं आहे की नाही माहिती नाही. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे आपल्याला वाटत होतं की मोदी बॅकफूटवरती गेलेले आहेत, प्रत्यक्षामध्ये गेल्या 3 निवडणुका जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास आता अधिक वाढलेला आहे. आणि तुम्ही बघताय की आता काही महत्त्वाची बिलं अशी या 5 वर्षामध्ये येणार आहेत की कदाचित 2029साठी कुठल्याही EVMची किंवा मशीनची पण गरज पडणार नाही. म्हणजे महिला आरक्षण सारखं विधेयक ज्याच्यामध्ये मतदारसंघाची पुनर्रचनासुद्धा होणार आहे. म्हणजे आधी डिलिमिटेशन होईल आणि डिलिमिटेशन झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये हे आरक्षण लागू होईल असं सरकारनं म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती नाही आहे की ती जनगणना आता नेमकी कधी होती आहे. जनगणना झाल्यानंतर डिलिमिटेशन होईल आणि त्याच्यानंतर महिला आरक्षण लागू होईल. पण तुम्ही कल्पना करा की जे सरकार इतक्या षडयंत्री कारभारानं किंवा षडयंत्री मानसिकतेमध्ये काम करतं त्यांच्याकडं जर मतदार पुनर्रचनेचा एक ऑप्शन उपलब्ध असेल तर ते विरोधकांना किती वेगवेगळ्या पद्धतीनं गारद करू शकतात. आणि मगाशी मी जो एक लेवल प्लेइंग फील्डचा मुद्दा मांडत होतो त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की देशामध्ये जी नोटबंदी झाली त्याचं टायमिंगसुद्धा या निवडणुकीशी निगडीत आहे. आणि विरोधकांना पूर्णपणे नामोहरम करण्याच्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला गेलेला आहे. कारण ही झाली नोव्हेंबर 2016मध्ये आणि त्याच्यानंतर देशातल्या सर्वात महत्त्वाच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये विधानसभेची निवडणूक होणार होती.
त्याच्या आधी भाजप तिथं काही इतका मजबूत नव्हता, तो 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती असलेला पक्ष होता. पण या नोटबंदीनं सगळ्या प्रमुख विरोधी पक्षांचं जे काही म्हणजे आर्थिक त्यांची ताकद आहे तीच संपुष्टात आणली. नोव्हेंबरमध्ये नोटबंदी झाली आणि त्याच्यानंतर मार्चमध्ये तर उत्तर प्रदेशची निवडणूक झाली. मायावती हतबल, अखिलेश यादव हतबल. निवडणूक लढण्यासाठी मुळात पैसा लागतो, तो आणायचा कुठून याच्या विवंचनेमध्ये हे लोक आणि अशा अचानक केलेल्या विरोधकांच्या अवस्थेमध्ये नंतर भाजपनं उत्तर प्रदेशची निवडणूक जी आहे ती जिंकलेली आहे. त्यामुळं इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं हे सरकार जे आहे ते काम करत असतं. त्यामुळं जर लढाई करायची असेल तर ती कुठल्या पातळीवरती करावी लागेल याचं भान जे आहे ते विरोधकांना असणं आवश्यक आहे. शेवटी जाता जाता एक 5-7 मिनिटामध्ये मला फक्त एक सांगायचं आहे की जर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला काही 4-5 गोष्टींवरती खूप काम करावं लागेल किंवा त्याच्याबद्दल आपण एक नागरिक म्हणून, जनता म्हणून कुठंतरी या सगळ्या गोष्टी अस्तित्वात असल्या पाहिजेत सिस्टीममध्ये, याच्याबद्दल विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचं रेग्युलेशन होत नाही, सगळ्यांना मिळणाऱ्या देणग्या या त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार होत नाही आहेत, तोपर्यंत देशामध्ये हे लेवल प्लेईंग फील्ड जे आहे ते उपलब्ध राहणार नाही. आणि या अशा पद्धतीच्या डोनेशन रेग्युलेशनसाठी जगामध्ये काही देशांनी खूप चांगले उपक्रम राबवलेले आहेत. म्हणजे इलेक्शन व्हाउचर्ससुद्धा काही देशामध्ये आहेत. आता हे इलेक्शन व्हाउचर म्हणजे काय, तर सरकारी तिजोरीतलाच पैसा असतो, पण तो कुठल्या पक्षाला द्यायचा, किती प्रमाणामध्ये, याचा अधिकार जो आहे तो मतदारांच्याकडे असतो. आणि ते मतदार ठरवतात की या पक्षाला इतका निधी जो आहे, जो काही तिथल्या निवडणूक यंत्रणेनं ठरवलेला असेल, त्याचं वाटप हे निवडणुकीमध्ये मतदारांनी ठरवलेल्या टक्केवारीनुसार होत असतं. त्यामुळं अशा पद्धतीचे इलेक्शन व्हाउचरसुद्धा जगामध्ये काही देशांनी आणलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत याच्यामध्ये पब्लिक फायनान्सिंग होत नाही किंवा राजकीय पक्षांच्या खर्चाला सुद्धा कुठंतरी लिमिट लावलं जात नाही आणि प्रत्येक गोष्टीची माहिती ही जनतेला कळलीच पाहिजे. या पक्षाच्या पाठीमागं कुठले उद्योगपती आहेत, या पक्षाच्या साठी जो निधी येतोय तो निधी किती प्रमाणामध्ये आलेला आहे, त्या निधीच्यासाठी म्हणजे काही असमानता आहे का त्याच्यामध्ये. आणि खरं तर ज्या लोकांच्यावरती केसेस दाखल होतात, ज्यांची बॅकग्राऊंड थोडीशी संशयास्पद आहे, अशा लोकांना डोनेशन देण्यासाठीची एक कायदेशीर बंदीसुद्धा आणायला पाहिजे. कारण जर मुळामध्ये अशा भ्रष्ट लोकांचा पैसा निवडणुकीमध्ये येत असेल, राजकीय पक्ष वापरत असतील, तर साहजिक आहे की पुन्हा ते निवडून आलेलं सरकार त्यांची धोरणंसुद्धा विशुद्ध पद्धतीनंच राबवेल, अशा लोकांसाठी राबवेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जोपर्यंत पारदर्शकपणे होणार नाहीत तोपर्यंत या अशा निष्पक्ष निवडणुका ज्या आहेत ते होणं दुरापास्त आहे, खूप अवघड आहे. त्यामुळं निष्पक्ष आणि मुक्त अशा वातावरणामधल्या निवडणुका हे केवळ आपल्याला एक आभासी प्रमाणामध्ये किंवा एक मृगजळ असल्याप्रमाणे फक्त दिसत राहू नये. आपण असं म्हणतोय की होतीये निवडणूक आणि प्रत्यक्षात त्याच्यामध्ये कुठंही लोकशाही नाही आहे, लेवल प्लेईंग फील्ड नाही आहे, तर ही स्थिती जी आहे ती आपल्या देशासाठी चांगली नाही आहे. आणि म्हणून याच्याबद्दल आपण वेळीच जागरूक होणं आवश्यक आहे. विरोधी पक्ष किती जागरूक आहेत, त्यांचं काम ते ज्या पद्धतीनं करायला पाहिजेत ते करतायत की नाहीत याच्याबद्दल पण प्रश्न आहेत. पण एक नागरिक म्हणून या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण जागा असणं हे खूप आवश्यक आहे. मला वाटतं या विषयाबद्दल मला जे काही बोलायचं होतं ते मी इथं बोलून थांबतो. याच्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात.